पलटण, आवाज जनतेचा। शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज आत्तार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। मंडळ शुक्रवार पेठ पलटण आजची ही पत्रकार परिषद आपल्या मंडळातर्फे आयोजित केलेली आहे। काल झालेल्या गणेश उत्सवाच्या सांगता मिरवणुकीमध्ये आपल्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये आपली मिरवणूक राम मंदिर येथे गेली असता जिथे स्वागत नगर परिषदेमार्फत केले दरवर्षी केले जाते। तिथे आपल्या मंडळाचे अध्यक्ष गेले असतात, त्यांना तिथे बोलवून स्वागत वगैरे सर्व झाल्यानंतर आमचा गणपती गजानन चौकात गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की अध्यक्षांवर एक खोटी केस करायला पलटण तालुक्याचे आपले पंचायत समितीचे माजी सभापती हे गेलेले आहे। म्हणून हे मंडळ हे दोन्ही गटाचं आहे। इथं मंडळात येताना आम्ही राजकीय जोडे बाजूला करून हे मंडळात येतो। फिरोज आत्तार गेली 4 वर्ष मंडळाचे अध्यक्ष आणि इथं हिंदू मुस्लिम एकोप्याने इथं काम करतात। या घटनेचा आमचा फिरोज आत्तार तिथं त्यांचं असं त्यांनी केसमध्ये नमूद केले की माझ्या कानात येऊन त्यांनी धमकी दिली। आता इथं तिथं सगळ्या डॉल्बी सिस्टीमचा आवाज असताना ऐकू जाणंच अशक्य आहे आणि एक मंडळाचा अध्यक्ष म्हणून फिरोज आत्तारवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि असल्या घटना घडू नये एवढीच आमची मंडळाच्या वतीने एक नम्र विनंती की खोट्या केसेस अजिबात नको। इथं दोन्ही गटातटाचे कार्यकर्ते या मंडळाला चांगली संस्थान काल पूर्वीची पार्श्वभूमी एकोप्याने मंडळ चालत आलं। इथं हिंदू मुस्लिम यांनी अध्यक्षपद भूषवलंय, तर या घटनेचा मी मंडळाचा एक सदस्य म्हणून मी निषेध करतो। यानंतर महेंद्र नवडे वकील यांनी बोलावं त्यामध्ये आपल्या मंडळाचे आज जवळजवळ 10-11 दिवस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती उत्सव हा जोरात साजरा केला। गावातील सर्व लोक एक आपल्या मिरवणुकीचं किंवा ह्याचं गणपती पुढं जे आराध झाली आहे ते बघण्यासाठी खूप लोक येऊन गेले। सगळं वातावरण आनंदमय अशा परिस्थितीत असताना ज्यावेळी गणपतीची ज्यावेळी सांगता होणार होती किंवा सांगता करतेवेळी जी मिरवणुकीची सगळ्यांनी आराध केली, सगळे आमचे कार्यकर्ते एकत्र आले। ते कार्यकर्ते येत असताना मिरवणूक सुरू झाली। मिरवणूक आनंदाने उत्साहाने नाचत गाजत सगळेजण पलटण पोलीस स्टेशनच्या राम मंदिराच्या जवळ आले। आता आमचा गणपती सेंटरला आलाच नाही तरी सुद्धा स्टेजवरून 2 ते 3 वेळा आमचे अध्यक्ष फिरोज आत्तार यांना बोलावणं झालं की तुमचा सत्कार करायचा आहे म्हणून। त्याप्रमाणे ते नियमितप्रमाणे वर गेले, हसत खेळत त्यांचा हार तुरे घेऊन सत्कार स्वीकारला आणि खाली उतरले। आता हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले तिथं। अशी काही आज जी घटना जी आम्हाला समजली FIR वगैरे काय झाली आहे म्हणून काही राजकीय नेत्यांनी यांच्या विरुद्ध आमच्या अध्यक्षाच्या विरुद्ध केलं, दाखल केली FIR, त्यात आम्हाला समजलं। परंतु वास्तविक घटना पाहिली तर प्रचंड असा डीजेचा आवाज होता, कोणाला काय ऐकायला येत नव्हतं। राम मंदिराकडून लायब्ररीकडे पूर्वकडे जाणाऱ्या ट्रॉल्या होत्या, त्यांचे डीजेचे आवाज होते, आमच्याही डीजेचा आवाज होता। अशा परिस्थितीत हे कोणाला जर बोलणं ऐकायला येत नसेल तर धमकी कशी हा विषय। आणि असं काही घडलेलं नाहीये, आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, तो हसत खेळत खाली उतरला, बाकी असं काही घडलेलं नाही। पण जे आता ही तथाकथित जी FIR झाली आहे आमच्या अध्यक्षाच्या विरुद्ध त्याचा आम्ही सगळे मंडळ त्याचा निषेध करतो, कारण अशी कुठली घटना घडलेली नाही। त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते इथे सगळे नाराज झालेले आहेत।
आणि दुसरी गटाची माणसं आहेत ह्या मिरवणुकीमध्ये किंवा या गणपती मंडळामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत. असं काही सगळे एकोप्याने सगळे खेळीमेळीच्या वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. आणि अशा परिस्थितीत अशी घटना घडणं खरं तर निषेधार्ह आहे. त्यामुळे खरं तर ही घटना अशी व्हायला नको होती. त्यामुळे आम्ही त्या घटनेचा निषेध करतो. यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष सनी शिंदे यांनी निंबाळकरांनी नलवडे वकिलांनी सांगितल्याप्रमाणे ह्या मंडळाला मोठा इतिहास आहे. हे सगळ्या गटातटाची माणसं इथे एकत्र काम करतात. यावेळेस सुद्धा 10 दिवसात दरवर्षीप्रमाणेच काम झालं. मिरवणुकीत त्यांच्याकडून काही नाही झालं, आम्ही पण माहिती घेतली, आम्ही होतो. पण काही जणांनी राजकीय नंतर मिरवणूक पुढे गेली, घोषणा केली. तो जी स्लोगनचा बोर्ड आहे तो परत मागं आणला. तुम्हालाही माहिती नाचवला ही प्रकार बिघडलेला आहे. म्हणजे तुमचा नाही ह्यात मंडळाचा वैयक्तिक मंडळाच्या अध्यक्षाचा ह्यात संबंध नाही. माझ्यासारखे कोणीतरी ती मुद्दाम पेटवायचं काम आणि तिथं घोषणा पण दिल्यात खासदारांच्या नावावर. आपल्या मंडळाची मिरवणुकी दिल्यात ना, म्हणजे तुम्हाला मान्य आहे. असं झालंय आम्हाला गणपतीच्या घेतलेलं आहे त्यांना माहिती घटनासाठी असतं, मंडळांसाठी असतं. विषय काही प्रत्येक मंडळ आपापल्या पद्धतीने मुद्दा महत्वाचा आहे. जे ती मंडळ आहे ना आपापले लावत असतं बोर्ड, कोण देतं की बाबा नात करू नका, नाही तर कर्ज हप्ता भर लागेल हे लागेल. आपण टाकलं की आमचं पारंपरिक मंडळ आहे स्लोगन दाखवलं पुढं आपलं मंडळ गेल्यावर माझ्या घोषणा म्हणजे आपलं गणेश उत्सवाची मिरवणूक आहे. गणपतीच्या घोषणा द्यायला गाडचा विषय नाही. तेवढं पुढे गेले त्यांना माहित नाही. ज्यांनी केलं त्यांच्यावर करायला पाहिजे होते. या गोष्टीचा त्याच्यावरती दाखल करायला पाहिजे होते. भैयानी घेतला, भैया 50 जणांनी बोर्ड घेतला. बोर्ड बनवाय मंडळाचा संबंध नाही. बोर्ड बनवला हनुमान गल्लीतल्या पोरांनी. बरोबर काय 100 नाही 150 जणांनी दाखल करायची. जीव मारायची धमकी कधी दिली मला तरी माहिती पाहिजे. तीच की प्रत्येक मंडळाला मी जात नव्हतो 5-6 वेळा त्या कारण बोलावं मला जे काय गाव बघत होतं. गाव परत म्हणलंय फुगीर अध्यक्ष म्हणून जाय ना यांचा मान राखण्यासाठी मी गेलो. तिथं हारणारा चोरा घालत्या उलट गुड्ड्या पावरून टाका काढून गाळाभेट माझी इच्छा नव्हती गाळाभेट करायची. ती स्वतः मला आणि सगळ्यात महत्वाचं विषय करायचा असतात. तुम्ही त्यांना आरतीला बोलावं पण आले तुम्ही आता त्यांचा राग असेल बोलावलं त्यांना बोलावलं करायचा संबंध मिरवणूक दरवर्षी अजून एखादा गट वाढेल भविष्य. पण ही मिरवणुकी झाली नाही पाहिजे. ही सगळ्यांनी 2-3-4 गटाच्या लोकांनी काळजी घेतली. काय वर्षभर म्हणजे असं करणार का उद्या कोणी पुढे जाऊन पुढच्या वर्षी कोणी घोषणा दिल्या त्या अध्यक्षातून गुन्हा दाखल उद्या मर्डर होईल. बऱ्याच मिरवणुकीमध्ये राष्ट्रवादीचं गाणं वाजतं, गणपतीच्या मिरवणुकीत वाजतं, राष्ट्रवादी पुन्हा ती गाणं वाजतं. मग याच्यावर काय त्या डीजेवाल्यावर गुन्हा दाखल करायचा का? त्यानंतर पप्पूबाई शेख यांनी आपलं मत करावं. काय जी घटना घडली ना अध्यक्षाच्या बद्दल जी घडली ती एकदम चुकीचं घडलेलं आहे. अध्यक्षाबद्दल घडा नव्हतं पाहिजे आणि तो बोर्ड काय कुणाला दाखवायसाठी किंवा काय करण्यासाठी नव्हता केला. तो बोर्ड आपले सगळे मंडळ जी मंडळ असतात ती मंडळ प्रत्येक लावतं. आता प्रत्येक मंडळी तर नाक करा आमचा नाक करू तसं आपल्या पहिल्यापासून आमचं पारंपरिक 125 वर्षापूर्वी मग ते पोरांनी बोर्ड बनवला. ह्या बोर्डाशी कुणाचा काही संबंध नाही. आणि त्या अध्यक्षाबद्दल
जे आमच्या अध्यक्ष झालेले केस आहेत त्याबद्दल आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो. ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजीराव कदम यांनी आपले मत बोर्डवर कुणाचं नाव नाही. बोर्डचं ही दाखवू का तुम्हाला? स्लोगन दाखवतो सुरुवातीपासून. तुमच्या आजोबांच्या वयाचं मंडळ आहे #125 असंही स्लोगन केलेलं होतं. त्याच्या कुणाला दुखावण्याचा उद्देश नव्हता. एक मंडळाचं जुनं पण किती हे यातनं दाखवायचं होतं कार्यकर्त्यांना. तुमच्या किंवा आमच्या असं म्हणण्याचा उद्देश होता यातनं. बाकी काय कोणी याचा विपर्यास करून घेऊ नये. आज ही सर्व पक्ष आज ही शुक्रवार तालमीच्या वतीने जी मंडळाची मीटिंग बोलावलेली आहे ती कुठल्याही पक्षाची पार्टीची व्यक्तीची नाही. ही शुक्रवार तालीम गणेशोत्सव मंडळाचे सर्व जाती मतभेद पक्षाचे जे काय मतभेद सर्व विसरून एकत्र जे काय धार्मिक कार्य हिंदू धर्माचं त्यात सर्व धर्माचे कार्यकर्ते की देवाकडे बघून आलेले ते कुणाचाही मान अपमान करायला आले नाहीत, कुणाचा द्वेष करायला आले नाहीत आणि कुणालाही वाईट बोलायसाठी इथं आलेलं नाही. जे काही इथं प्रसंग घडले किंवा त्यांनी त्याचा अर्थ विपरीत लावला असेल आता तो त्यांचा व्यक्तिगत समज आहे. आमच्या डोक्यात असलं काहीही नाही की बाबा कुणाला मान करायचा कुणाचा अपमान करायचा असा काही हेतू नाही. आमच्या डोक्यात एकच आहे की पारंपरिक जो आमचा उत्साह आहे गणपतीचा तो सर्व धर्म सर्व कार्यकर्ते जुने नवे वयस्कर तरुण वयाच्या 5-10 वर्षापासूनची पार 80-85 वर्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जसं वर्षानुवर्षी लोकमान्य टिळकांनी जे एकत्र येण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश आम्ही साध्य करतोय की लोक एकत्र येऊन एक विचाराने राहावेत आणि जे काय मतभेद आहेत ह्या निमित्ताने मोकळे व्हावेत. परंतु ह्या असं जाणीव झाली की हा विषय सोडून जो तो आपला राजकीय स्वार्थ बघून मला मान मिळाला नाही तुला मान मिळाला नाही आणि तसंही काही घडलं नाही. ज्यांनी जो अर्थ लावलेला आहे की मला मान सन्मान मिळाला नाही त्यांच्या घरातले सुद्धा त्यांच्या भावांना इथं येऊन मान सन्मान दिलेला आहे आणि तसा कुठलाही उद्देश नाही. आणि त्यांनी तो विपरीत जे काही केस करण्याचा उद्देश डोक्यात आहे तो त्यांनी दूर करावा. आमच्या डोक्यात तसलाही काही हेतू नाही. तरी सुद्धा त्यांनी जे काही अर्थ काढलेला आहे त्या बोर्डचा तो अर्थ सुद्धा तसा नाही की आजोबा सर्वांना आजोबा आहेत. तुम्ही एकटेच आजोबाचे नाहीत. प्रत्येक जो जन्माला येतो त्याला आजोबा असल्याशिवाय तो जन्माला येत नाही. तुम्ही काय येडावाकडा अर्थ काढू नका आणि गावाला शहराला किंवा इथल्या नागरिकांना त्रास होईल असं काही येडावाकडं वळण देऊ नका. तुम्ही समजदार आहे तुम्ही मॅच्युअर्ड आहे तुम्हाला समाजात मान आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने केस फिरोजवर करण्याचा जो काय डोक्यात हेतू आहे तो राजकीय हेतू ठेवून करत असाल तर तुम्हाला जनता कधी माफ करणार नाही. कारण का हा उद्देश तो तुमच्या आणि सर लक्षात ठेवा की तो म्हणण्याचा अर्थ आहे की फिरोज म्हणजे हे मंडळ नाही. आम्ही सर्व त्या फिरोजच्या बरोबर आहे की आम्ही मंडळासाठी सगळं विसरून एकत्र येतो. ही पहिला मुद्दा आहे. तुम्ही सुद्धा हे डोक्यात ठेवून असं काय वागू नका की आम्ही मंडळासाठी दार पाडतो. आमचा काही त्याच्या मागे हेतू नाही. आज तो असेल उद्या कोण असेल ह्याच्या मागे होते. त्यामुळं त्याच्या आधी तुम्हालाही मान मिळालाय आज जे कुणाला मिळालाय त्यात तुमच्याही घराला मान मिळालाय असं काय डोक्यात ठेवू नका आणि हा सगळा विषय इथंच संपवा अशी माझी त्यांना नम्र विनंती. आज एक नाही जी मीटिंग झाली शुक्रवार पेठेत तालीम मंडळाची ती काय कारणास्तव झाली ते जे काय मतभेद आणि जे काय केस करण्याचा हेतू चाललाय अजून आम्हाला प्रत्यक्षात तसं पोलीस स्टेशनचं काही नोटीस आलेलं नाही. परंतु ज्या हेतूने त्यांनी काय साध्य करण्याचा राजकीय हेतू असेल त्यांचा व्यक्तिगत द्वेष असेल तर त्या उद्देशाने जे काय चाललेला हेतू आहे तो आम्हाला त्यांना जाणीव करून द्यायचा आहे की बाबा ह्या हेतूने आमचा काय हेतू नाही आणि तुम्ही सुद्धा त्या वाटेला जाऊ नये. कारण ह्या गावातलं वातावरण बिघडू नये. आधीच काय तुम्ही बघता इतर पेठेत किती प्रसंग घडल्यात
तसं आमच्या पेठेत एकही गालबोट लागलेलं नाही, त्याला तुम्हीच लावताय तर तुम्हीच कारणीभूत असताल हे माझं तुम्हाला सांगणं आहे. तर तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही हे सगळा विषय सोडून योग्य मार्गाने जे काय गावात चालले, तुमचं उलट काम आहे की गावात जर येडवाकडं कोण वागलं, येडवाकडं काय प्रसंग घडला तर त्याला बोलवून, पोलीस डिपार्टमेंट बोलवून, अधिकारी बोलवून सामोपचार घडवून आणायचं काम तुमचं आहे. तुम्ही ज्या पदावर लोकनियुक्त पदावर आहे ते तुमचं काम आहे, पण तुम्ही ते त्याला खत पाणी घालता हे चुकीचं आहे. तर असं तुम्हाला विनंती की तुम्ही काय असं काढू नका. आणि जी काय भावनेआरी झाला असेल, काय वयाच्या मॅच्युअर पालन झालं नसेल किंवा कोणी तुम्हाला कान भरले असतील तर मी तुम्हाला विनंती करून सांगतोय की तुम्ही हे सगळं विसरून एकत्र या, आपण एकत्र बसू, तुमचे गैरसमज काढू आणि जे काय कार्य आता पारंपरिक चाललं आहे ते कार्य पार पाडण्याचं आपण तुमच्या सहकार्य, आमच्या सहकार्य, कार्यकर्त्याचं आणि जेवढे राजकीय पक्ष आहेत आम्हाला त्यांच्याशी कुठल्याही द्वेष मच्छरना सगळ्याच्या विचाराने, सगळ्याच्या आर्थिक परिस्थितीने किंवा सगळ्याच्या मदतीने हे मंडळ चाललेलं असतं. तसं काय डोक्यात आणू नका आणि आमच्या डोक्यात काय नाही. आणि निषेध जे आतापर्यंत जे कार्यकर्ते बोलले मी त्याच्या पुढचं बोलतो की आम्हाला काही निषेध कुणाचा करायचा नाही, कारण निषेध करून द्वेष वाढवायचा नाही. आम्हाला एकोपा टिकवायचा, एकोपा वाढवायचा आहे. तुमचे काय मतभेद असतील, आमच्याही कार्यकर्त्याचे मतभेद बघा, प्रत्येकाला मन आहे स्वातंत्र्य, लक्षात ठेवा. तर आपण समजदार माणसं एकत्र बसू, जे काही तुमचा डोक्यात काय असेल तर ते आपण बसून काढून टाकू आणि विषय संपून टाकू. गावात शांतता नांदवायचा प्रयत्न करू. एवढंच मी तुम्हाला एवढं सांगतो, हात जोडून विनंती करतो, गावात शांतता ठेवा आणि सामोपचाराने हा विषय संपून टाकू. आणि जे काय कार्यकर्ते जे काय दुखलेले फुगलेले असतात एकत्र बसून परत आपलं जे काय रुटीन प्रमाणे आहे पारंपरिक ते कार्य चालू ठेवू आणि हे सगळे मतभेद गाडून टाकू. तुम्ही तुमच्या कार्यात मोठं व्हा, आम्ही आमच्या कार्यात मोठं होऊ. एवढंच मला सांगायचंय. एवढं बोलून माझं भाषण संपव. जय हिंद, जय महाराज. आमच्या शुक्रवार पेठ तालीम मंडळाची मिरवणूक श्रीराम चौक येथे गेले असताना मला तिथं स्टेजवर विश्वजित राजे व काका खराडे व त्यांचे सहकारी उभे राहिले होते. त्यांनी 2-3 वेळा इशारा करून मला स्टेजवरती येण्यासाठी बोलावलं. अरे आम्हाला माहिती दरवर्षी त्या स्टेजवर प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार केला जातो. 4-5 वेळा बोलणे मी जात नव्हतो, पण गावाला असं वाटू नाही की बाबा ह्यो माणूस लय फुगीर रे. माझी जायची काही इच्छा नव्हती तिथं, तरी पण मी गेलो तिथं. त्यांनी मला हार घालून माझा सत्कार केला, नारळ वगैरे दिला. त्यांचे सहकारी म्हणत होते विश्वबाळांना मिठी मार. मी काय मिठी मारत नव्हतो. मी मिठी मारत नसल्यामुळे त्यांनी स्वतःहून मला मिठी मारली. उलट त्यांनीच मला सांगितलं आपले राजकीय संबंध साईडला आहेत आणि आपले पहिल्यापासूनचे हे संबंध जपा. मग मी त्यांना तेच म्हणलं, आम्ही मंडळाचं काम करत असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून आम्ही मंडळाचं काम करतो. आमच्या डोक्यात राजकारण नसतं. एवढंच बोललो, खाली उतरलो मी आणि आमची मिरवणूक पार संपली. आमच्या गाजान चौकात असं 2 तासाने आम्हाला कळलं की विश्वजित राजेंनी माझ्या त्यांच्या कुटुंबियांना जीव मारण्याची धमकी दिली अशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. हे त्याचा अर्ज आहे. त्या विश्वजित राजेंनी माझ्यावर तक्रार केली, ती खोटी तक्रार दाखल केली, बिनबुडाचा आरोप केला माझ्यावर. का तर सत्यजित राजेंना आम्ही आरतीला बोलावलं आणि त्यांना आरतीला बोलावलं नाही हे त्यांच्या डोक्यात राग. त्यांनी प्री प्लॅनिंग करून माझा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. तक्रार केली, मी तिथं जीव मारायची धमकी दिली. त्या स्टेजवर अख्खं प्रशासन होतं, तहसीलदार होते, प्रांतास होते की नाही माते, नगरपालिकेचे तिथं अधिकारी होते, अख्खं पोलीस डिपार्टमेंट, जिल्ह्याचं पोलीस डिपार्टमेंट तिथं होतं चौकीत आणि अख्खं शहर होतं. तिथं CCTV प्रशासनाचे कॅमेरे चालू होते. त्यात एक शब्द तरी दाखवा त्यांनी मला. मी त्यांना धमकी दिली जीव मारण्याची. त्या अगोदर बी 1 महिन्यापासून या सेटचं, गणपतीच्या मंडळाचं सेटचं काम चालू होतं. ह्याच्यावर बऱ्याच निनावी तक्रारी झाल्या होत्या. ह्या तक्रारी मागं कोण होतं हे आज आम्हाला कळलंय. माझ्या स्वतः तक्रार दिली असताना हे सेट उठवायचा बरेच प्रयत्न झाले. प्रशासनावर दबाव टाकला गेला. तहसीलदार, प्रांत असो, नगरपालिकेत CO असो, पार कलेक्टर, SP पर्यंत यांनी अर्ज दिलेत. वरनं दबाव करून पार इथं माणसं पाठवली होती ही सेट काढायसाठी. यांचं कुठंही कार्य सफल न झाल्यामुळं शेवटी मला टार्गेट केले गेले आणि आमच्या मंडळाच्या 2-4 कार्यकर्त्यांच्या फार मर्डर करण्यापर्यंत विषय गेले. मंडळाचे कार्यकर्ते व मी
ही कुठलं त्यांच्या गोष्टी सफल न झाल्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून माझ्यावर तक्रार दाखल केली आहे. जे तक्रारदार होते ज्या मंडळावर तुमची आता तक्रार दाखल केली म्हणता स्टेजवर वगैरे, त्या तक्रारदाराचं असं एखादं तक्रारदार जर अस्तित्वात नव्हते त्याला म्हणलं होतं आम्ही तक्रार समोर गुन्हे दाखल काय झाले तुमच्यावर? काय निनावी अर्जामध्ये तरी स्पेसिफिक नाव असेल कोणाचं तरी? काय रामचंद्र दिनकर जाधव आणि सचिन. रामचंद्र दिनकर जाधव हे फलटण तालुक्यात आम्ही तर आमच्या पेठेत तर कोण नाही, अख्ख्या पेठेत फलटण तालुक्यात बी नाही नावाची व्यक्ती नाही. म्हणजे असं नाव असं घडवून आणलंय का? घडवून आणले ते. नावाची ओळख पटून तुम्हाला माहिती का? नावाची ओळख पडते का ह्याची? या नावाची ओळख पटली ना, अख्खं प्रशासन ही प्रशासनाने सगळे छाननी केलेली आहे. हे नाव घ्या की ज्या नावावर तुमच्यावर तक्रार मंडळावर केली. रामचंद्र दिनकर जाधव आणि सचिन माने. रामचंद्र दिनकर जाधव या नावाची व्यक्तीच फलटण शहरांना तालुक्यात बी नाही. राहणार कुठले? काय पत्ता दिलाय? फलटण. तुम्ही ह्याची सविस्तर मागणी करणार का? ह्या व्यक्तीच्या नावावर जो अर्ज दिला याची मागणी हो केली की आम्ही पोलीस स्टेशनलाच केली आहे व्यक्ती. त्याला समोर आला. फलटण तालुक्यात नाही का? फलटण तालुक्यात आम्हाला तर वाटत नाही. आज तिथं समोर आली असताना पोलीस स्टेशनला 4 वेळा जाऊन बसलोय आम्ही. म्हणजे ही व्यक्तीच अस्तित्वात नाही? ही व्यक्तीच अस्तित्वात नाही. फक्त तुमचा हा जो केलेला स्टेज वगैरे काढण्यासाठी किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी हा त्रास मंडळाला किंवा मला त्रास देण्याचे भरपूर प्रयत्न झाले. हा खटाटोप कोणी केला असतो मला वाटतं? ज्यांनी माझ्यावर तक्रार केली त्यांचाच असणार, दुसरं कोण असणार? बरोबर होईल जरा. आता तुमच्यावर तक्रार विश्वजित राजे. म्हणजे विश्वजित राजेंनाच हा खटाटोप केला असं तुम्हाला म्हणायचं का? विश्वजित राजे त्यांचे वडील. त्यांचं नाव सांगा. त्यांचं नाव सांगा त्यांच्या वडिलांचं. विश्वराजेंचे वडील कोण आहेत? ते रघुनाथ राजे. संपूर्ण नाव घ्या. रघुनाथ राजे नाईक निंबाळकर. ह्या दोघांनी मिळून तुमच्या मंडळावर तक्रार करण्याचा घाट. ह्या दोघांनीच. अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.